प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. प्रियजनांनो, आजच्या सकाळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या ख्रिसमस सीजनच्या हार्दिक शुभेच्छा. प्रियजनांनो, आपण जे वचन आज पाहणार आहोत ते वचन स्तोत्रसंहिता 99 अध्याय आणि 5वं वचन. परमेश्वराची, आमच्या देवाची थोरवी गा व त्याच्या पादासनापुढे नमन करा. प्रियजनांनो, कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्या आम्ही परमेश्वरासमोर नमन होण्यासाठी आपल्याला सांगतात. मागचं वर्षभर आपण कदाचित चांगल्या गोष्टीनं आशीर्वादित झालो असेल, कदाचित चढ उतार आले असतील, कदाचित वाईट अनुभव, चांगले अनुभव आले असतील, परंतु त्यातून परमेश्वरानं आपल्याला सोडवलेलं आहे. त्यातून परमेश्वरानं आमची दखल घेतलेली आहे. कळत ना कळत बऱ्याच वेळेस कदाचित आम्हाला माहित नाही अशा स्थितीमध्ये सुद्धा आम्ही पडलो असेल. आम्ही कधी विचार केला नाही अशा स्थितीमधून आम्ही कदाचित गेलो असेल, परंतु देव इतका महान आहे की त्यानं त्याची दया आपल्याला दाखवलेली आहे. त्यानं त्याच्या दयेनं आम्हाला त्यातून वाचवलेलं आहे, बाहेर काढलेलं आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्ही परमेश्वराची, देवाची थोरवी गायला विसरणार नाही पाहिजे. लवकरच नवीन वर्ष आपल्याकडे येत आहे. आपल्या सर्वांच्यासाठी त्या हार्दिक शुभेच्छा मी तुम्हाला देत आहे. ज्या परमेश्वरानं आम्हाला नवीन वर्षामध्ये आणण्याचा संकल्प केलेला आहे, तो नवीन वर्ष तुमच्यासाठी सुखासमाधानाचा, आनंदाचा, आरोग्याचं, भरभराटीचं जावो की नक्कीच आहे. परंतु त्याचबरोबर देवाची थोरवी गाण्यासाठी, देवाची महिमा करण्यासाठी आणि देवाला उंचवण्यासाठी, तुमच्या जीवनाद्वारे, माझ्या जीवनाद्वारे परमेश्वराला उंचवण्यासाठी कधीही आम्ही कमी पडू नये, कमी पडू नका. कारण की परमेश्वर आम्हाला सर्व वाईटातून वाचवतो, सर्व परिस्थितीतून आमची काळजी घेतो, सर्व वाईट स्थितीमध्ये आमचा सांभाळ प्रतिपाळ करतो आणि आम्हाला सामर्थ्य देतो, जेणेकरून आम्ही देवाचं गौरव करू शकतो. प्रियजनांनो, मी देवाचं धन्यवाद मानत आहे आणि त्याच्या समोर परमेश्वराचं वचन म्हणतं की परमेश्वर, आमच्या देवाची थोरवी गा व त्याच्या पादासनापुढे नमन करा. खरंच देवाच्या सिंहासनापुढे नमन करण्यासाठी, त्याच्या चरणावर नमन करण्यासाठी बऱ्याच गोष्टी माझ्या सुद्धा लाईफमध्ये होत्या ज्या मला सांगतात की देवासमोर नमन करा. आणि मी खरंच परमेश्वराचे शतशः आभार मानत आहे की परमेश्वरानं आपल्याला सर्व बऱ्या वाईट परिस्थितीमध्ये सांभाळलेला आहे, आम्हाला पुढे नेलेला आहे. एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आम्हा सर्वांना परमेश्वर सहाय्य करतो. सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी परमेश्वर आम्हाला सहकार्य करतो. याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद असो, परमेश्वराची स्तुती असो. प्रियजनांनो, या नवीन वर्ष आणि नाताळच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चांगल्या प्रकारे तुमचा सर्वांचा नाताळ, तुमच्या तयाऱ्या सर्व प्रकारे परमेश्वर आशीर्वादित करो, अशी माझी प्रभूच्यांनी प्रार्थना आहे. कृपा करून माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दररोज एक नवीन संदेश, बिब्लिकल बेस्ड, बायबलवर आधारित असा संदेश पाहण्यासाठी विसरू नका. आणि परमेश्वराचं गौरव आम्हाद्वारे होऊ द्या, माझ्यासाठी प्रार्थना करा, प्रार्थनेत राहा आणि देवाचं गौरव होऊ द्या. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो, त्याच्या समोर सदैव मी नतमस्तक असो. आमेन. मे गॉड ब्लेस यू ऑल.